महारथींनो, मला वाटतं की आपण हे डिसाइड करून घेतलं पाहिजे की जर आपण टॉस जिंकलो तर आपण पहिली बॅटिंग केली पाहिजे आणि आपण इतका मोठा स्कोर उभा केला पाहिजे की जेठाचे जाबाज काहीही करून त्या स्कोर पर्यंत पोहोचता कामा नये. जेठा अंकल कॅप्टन, मला वाटतंय आपण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली पाहिजे. आपण जास्त रन्स बनवले तर आपले जिंकण्याचे चान्सेस वाढतील. खरी गोष्ट आहे, मुलं बरोबर बोलतात. ती भाऊ कॅप्टन सेठजी, तुम्ही टॉस जिंकले तर बॅटिंगच घ्या. काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? खास मीटिंग मध्ये आपण जी चर्चा केली ती विसरून गेलात? तुम्ही लोक माझी गोष्ट ऐकत होता का? डोळे उघडून ठेवून झोपले होते असे? जेठ्या, अरे आपण कोणती रणनीती बनवली होती की त्यांची ताकद जर बॅटिंग असेल तर आपली ताकद पण बॉलिंग आहे. आपल्याला जर ही मॅच जिंकायची असेल तर त्यांना कमीत कमी रन्सने आउट करायचंय. पण जेठालाल, त्या लोकांनी मोठा स्कोर बनवला तर मग आपल्या लोकांना चेस करण्यासाठी खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. तुम्ही इतकी नकारात्मक गोष्ट का करत आहात? तुम्ही कुणाच्या टीम मध्ये आहात? तुम्ही जा मेहता साहेबांच्या टीम मध्ये जा. बबिताजींना इथे पाठवा. काय जेठालाल, काय म्हणतोयस तू? कॅप्टन, आयर अंकल बरोबर बोलताय. हा, तुम्ही पिच बघा किती ब्राऊन आहे. सेकंड इनिंग्स मध्ये बॉल खूप टर्न होईल. काय पिच खूप ब्राऊन आहे, कार्पेट आहे. खरी पिच पुढीच आहे. सेकंड इनिंग मध्ये बॉल टर्न होईल. एक काम कर, तू पण जा. तू पण त्याच्या टीम मध्ये जा आणि टप्पूला इथे पाठव. ठीक आहे अंकल. अंकल, मग आता तर अंकल म्हणू शकतो ना, मी त्यांच्या टीम मध्ये आहे. द्या त्या टीमचे कपडे द्या. अरे हा मुलगा किती स्वार्थी आहे. काय म्हणतोय बघा. बाळा चुप. अशा पद्धतीने बोलला तर हा आपल्या टीम मध्ये कसा खेळेल बघा तुम्ही. बघितलं आपण या दोन्ही टीम मध्ये किती जोश आहे. ही मॅच सुरू होण्याआधी मी इथे आज या मैदानावर बोलवू इच्छिते त्यांना जे आजच्या विनरला स्पॉन्सर करणार आहेत. गोल्डची चेन. And he is none other than Mr. आसित कुमार मोदी, मेहताचे महारथी. जेठाचे जाबाज. आसित भाऊ, तुमचं स्वागत आहे. तर जेठाचे जाबाज आणि मेहताचे महारथी दोन्ही टीम्स तुम्ही तयार आहात ना? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? क्या बात है, क्या बात है. काय जोश आहे. मग सांगा, तुम्ही आज इथे कोणत्या टीमला सपोर्ट करणार आहात? आम्हाला 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 ऐका ना मेहता साहेब. अरे हा तर खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आहे, कारण दोन्ही टीम माझ्या मनाच्या खूपच जवळ आहे. आता एक जबरदस्त स्पर्धा होईल आणि मला ती बघायची इच्छा आहे की या सोन्याच्या चैन कुणाच्या नशिबात आहेत. जेठाचे जाबाज की मेहताचे महारथी. मध्ये एक जबरदस्त स्पर्धा होणार आहे आणि त्यांचा उत्साह पाहून वाटतंय की दोन्ही टीम पूर्णपणे तयार आहेत. आज इथे लाईव्ह कॉमेंट्री करण्यासाठी मी बोलवू इच्छिते मिस चेरीला. मी बोलवू इच्छिते आपल्या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना, जेठाजी अँड मेहताजींना फॉर द टॉस. जबरदस्त दिसतायत हा, सगळं व्हाईट अँड व्हाईट एकदम. कशा आहात तुम्ही? काय मेहता साहेब, जेठा भाऊ, टॉस करूयात का? नक्की नक्कीच टॉस करूया. हो बिलकुल, माझा छापा. जेठाभाई, छापा की काटा नाही सांगायचे टॉस मध्ये. तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय किंवा मेहता साहेबांचं नाव सांगायचे टॉस साठी.
मला काही समजलं नाही. जेठा भाऊ, मेहता साहेब, हे बघा मॅजिकल कॉइन, जादूचं कॉइन. जबरदस्त आहे हा तर. अरे मग तर याच्यात कुणाचं नाव घ्यायची गरजच काय आहे? चेरीबेन, सिक्का फेका, त्याच्यात ज्याचा चेहरा दिसेल तो जिंकून जाईल टॉस. नक्कीच. चला चला मग टॉस करूयात का? बिलकुल उशीर नका करू, आता उडवा सिक्का. तुम्हा दोघांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू. 1 2 and जेठा भाऊ हार्ड लगा, सॉरी. आता काय करणार आहे रणनीतीचं? कॅप्टन मेहता, आजच्या या गेमचा टॉस तुम्ही जिंकला आहे. थँक्यू. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, बॅटिंग की बॉलिंग? हे बघ रीता, टॉसच्या आधी आमच्या टीमने आधी आपापसात मीटिंग केली होती आणि आम्ही लोकांनी डिस्कस केलं होतं की आमच्या टीमच्या मित्रांच्या भावना आणि माझा अनुभव आणि पिचची स्थिती बघून मला असं वाटतंय की आज हा टॉस जिंकल्यानंतर मेहताचे महारथी बॅटिंग करतील हा माझा निर्णय. या मेहता साहेब, या बॅटिंगला या. 5 ओव्हरच्या आत अख्ख्या टीमला ऑल आउट करून टाकू. जेठालाल, प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं. युद्धात एकदा पडल्यावर सारं काही रम्य असतं. कोण रडतंय? अरे हसतोय मी, म्हणतायत रडतोय. जेठालाल हा आतापासून नर्वस झाले. जेठालाल ही शेरो शायरी मधली मिसाल आहे. रडण्याचा अर्थ पाणी गाळणं नाही, काही हरकत नाही. आम्ही तर रन्सचा एवढा मोठा पहाड उभा करू की तुम्ही लोक चढू पण शकणार नाहीत. हा काय बोलताय? हे खेळाचं मैदान आहे, काही मुशायराचं स्टेज नाहीये मेहता साहेब. आणि नाही माथेरान किंवा महाबळेश्वर आहे की पहाड चढायची गोष्ट करतायत तुम्ही. या खेळा खेळा, चला चला. GPL 3, जेठाचे जाबाज, मेहताचे महारथी. माझ्याशिवाय सोसायटीमध्ये GPL 3 होते. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. या कोण आहे बे? कॅन्सल करा GPL 3, कॅन्सल. कॅन्सल करा आताच्या आता GPL 3 कॅन्सल करा. हे डब्या काय कॅन्सल? काय कॅन्सल? बापूजी, जेठालाल, मेहता साहेब, भिडे भाऊ, सोढी, हे सगळं काय आहे? तुम्ही लोकांनी माझ्याशिवाय GPL 3 चं आयोजन केलं आणि मॅच सुरू सुद्धा केली. पोपटलाल, तुला सांगितल्याशिवाय GPL 3 सुरू करायचा काय अर्थ आहे भावा? तू बाहेर टूर वर गेला होतास आणि तुला कॉन्टॅक्ट पण कसा करू शकत होतो आम्ही? नाही मेहता साहेब, मी फोन केला होता, 2 वेळा फोन लावला होता, ह्याने फोन उचललाच नाही. पोपटलाल फोन उचलायला हवा ना, इनकमिंग तर फ्री असतं ना. ओय रोमिंग लागते ना यार.